जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धार्थ कथा. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. जगाला शांतीचा, समतेचा, बंधुतेचा व दुःखमुक्तीचा मार्ग अवगत करून निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठी उत्तम असं शिक्षण प्रशिक्षण देणारे तथागत सम्यक संबुद्ध व तसेच पिढ्यानपिढ्याची गुलामी नष्ट करून नव्या उमेदीचा सूर्य दाखवणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून व तसेच आदरणीय परमपूज्य माझे उपाध्याय पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवी त्यांना सुद्धा अभिवादन करून व धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धम्म आणि त्या सद्धम्मावर आरूढ असणारे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, दायक दायिका, अतिशय आजच्या महत्त्वाच्या दिवसाला तुम्ही आम्ही सर्वजण जमला आहात. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आजचा जो दिवस आहे या दिवसाला खऱ्या अर्थाने यावेळेस एक कारण आहे. त्या कारणामुळे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. ते कारण म्हणजे एक की दिनांक 20 पासून 20 एप्रिल पासून जे श्रमण शिबिर होतं, जे श्रामणेर धम्म शिबिर होतं, त्या धम्म शिबिराचं समापन करायचं. मग समापन करायचं तर कसं? समापन असं नसते. बौद्ध साहित्यामध्ये आणि बौद्ध संस्कृतीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती, एखादी लहान मुलगा श्रमण बनत असतो, जीवर धारण करत असतो, तर बुद्धाच्या कालखंडात त्या व्यक्तीचा तसा गुणाचा गौरव करत त्यांना चिवर घ्यायसाठी भिक्षू संघाकडे किंवा बुद्धांकडे आणायची. ती परंपरा होती. पण अलीकडे आपण ही परंपरा विसरून बसलो. आता नव्याने ही परंपरा कुठेतरी भिक्षू संघाच्या माध्यमातून कुठेतरी उदयास येत आहे. परंतु हे फक्त 20 दिवसाचं श्रमण शिबिर होतं त्या निमित्ताने. पण श्रमण शिबिर जरी असेल तरी एक दुसरे कारण ते म्हणजे आजचा जे दिवस होता, वेळ होता, तो म्हणजे बुद्ध धातू त्याची वंदना समारोह. आता बुद्ध धातू वंदना समारोह, कारण अनेक दायक दायिकांना माहित नाही. आता अनेक दायक दायिका धातू जेव्हा असं बोलतात तेव्हा अनेकांना धातू म्हणजे एक प्रकारचं मेटल असं वाटतं. लोक म्हणतात धातू म्हणजे भंतेजी अष्टधातू आहे का? कोणी म्हणतात मग तांब्याचा धातू आहे का? कोणी म्हणतात मग भंतेजी जस्त आहे का? कोणी म्हणतात कॉपर आहे का? असं धातूचं असं वेगवेगळं नाव देतात.
पण मुळामध्ये तुम्ही आम्ही जर विचार जर केला, धातू हे शब्द कोणाला उच्चारले जातात आणि धातू तुम्हा आम्हा सर्वांसाठी, अनेक लोक आता धातू म्हटले तर काही काही व्यक्तींना समजत पण नाही. आता लोक म्हणतात बुद्धाचे धातू, भरताचे धातू, निर्वाण सत्वाचे धातू, असे जेव्हा पश्चिम बुद्धांचे धातू असे जेव्हा आपण विचारतो किंवा बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतंय की नेमकं धातू म्हणजे काय. ज्यांना याचा अभ्यास नाही तो व्यक्ती तसं बोलतो, पण काही दायिका आहेत, गृहस्थ आहेत, ते धम्माचा अभ्यास करतात, त्यांना माहिती आहे. आता धातू अनेक दायिकांना असं वाटतंय, तुम्ही सर्वांनी बघितले असेल धातू, मला माहिती नाही. तुम्ही जवळून बघितले असाल तेही मला माहिती नाही. तुमचं जेवढं पुण्यकर्म आहे त्या पुण्यकर्माच्या आधारावर ते धातू तुम्ही बघितले नाही बघितले, त्याची वंदना कशी करायची हे अतिशय महत्वाचं आहे. हा सर्वात महत्वाचा सार समजला जातो, तोही म्हणजे धम्माचा. हो, खूप बारकाईचे धातू. आम्हाला आधी कसं वाटायचं, त्याचं महत्व जेव्हा कळत नव्हतं तेव्हा असं वाटायचं धातू म्हणजे काय, काही नाही ना, भगवान बुद्धाच्या अस्थिच असतील ना, आम्ही अस्थि म्हणून असे शब्द संबोधायचे. पण जेव्हा धम्माचा थोडाफार अभ्यास केला तेव्हा लक्षात येते, अरे जो व्यक्ती निर्वाण सत्व असतो, जो व्यक्ती पश्चेक बुद्ध असतो, जो व्यक्ती सम्यक संबुद्ध असतो, त्याचे शरीराचे नेहमी अस्थि होत नसतात, तर ते धातू होत असतात. आता धातू कधी कधी आपण हे शब्द ऐकतो ना, काय ऐकतो, कधी कधी आपण अनेकांनी निर्वाण हा शब्द ऐकला असेल. निब्बाण ऐकला का तुम्ही? उपासकेंनी निब्बाण ऐकला असेल शब्द, निब्बाण ऐकला असेल, परिनिब्बाण ऐकलं असेल, ना परिनिब्बाण, महापरिनिब्बाण ऐकलं असेल, ऐकलं ना. पण धातू परिनिब्बाण हा शब्द फार क्वचित बघायला मिळतो. ऐकलं का धातू परिनिब्बाण? कारण धातू यापासून, या शब्दापासून आपण अभिन्न आहोत, अलिप्त आहोत, दूर आहोत, म्हणून या धातूची समजतच नाही. तुम्हा आम्हाला लई पेचात पाडते, धातू म्हटलं तर लई पेचात पाडते. मला पण आधी असंच वाटायचं. जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो होतो म्युझियम मध्ये, तेव्हा बुद्धांचे धातू बघितले. ते धातू बघितल्यावरही चित्तात असा संशय आला होता की खरंच हे बुद्धाचे धातू असतील का. तेव्हा तर मी असतीच म्हणायचो. पण जेव्हा संघाच्या सोबत जेव्हा धम्माचा आपण अभ्यास करतो तेव्हा कळतंय की जे जे निर्वाण लोक असतात, सत्व असतात, त्यांचे नेहमी अस्थि होत नसतात, धातू होत असतात. आता हे धातू आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. धातू नेमकं काय? जे व्यक्ती अरथ होत असतात त्याचे धातू होतात. जो व्यक्ती पश्चेक बुद्ध होत असते त्यांचे धातू होत असतात. चक्रवर्ती सम्राट असेल त्याचे धातू होतात. आणि सम्यक संबुद्ध जर असतील तर त्यांचे सुद्धा धातू होत असतात. आता याच्यात एक अटही आहे. प्रत्येक जेवढेही अर्थ आहेत ना, प्रत्येकाचे धातू होत नाही. हो, कारण प्रत्येक अर्थ व्यक्ती ठरवत असतो. काय ठरवतो? एखादी अर्थ व्यक्ती ठरवत असतो की मी माझं शरीर त्यागल्यानंतर लोकाला हे धातू वंदना करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, धम्मसंवेगाचा अभ्यास करण्यासाठी, पुष्पदान देण्यासाठी हे धातू मी ठेवायचे की नाही ठेवायचे. एखादी व्यक्ती ठरवत असतो आणि अरथाने ठरवलं तर ते धातू राहत असतात. अन्यथा तुम्ही अरथाला जरी जाळाल, अरथाला जरी जाळलं
तरी त्याच्यात तुम्हाला काहीच सापडत नाही, अजिबात काहीच सापडणार नाही. पण एखाद्या अरथाने जर संकल्प केला असेल की मी माझं शरीर त्यागल्यानंतर माझे धातू हे लोकांसाठी धम्मसंवेगाचा अभ्यास करण्यासाठी, धम्माचा अभ्यास करण्यासाठी हे मी धातू ठेवतो. जसं आनंद बोधी वृक्ष सूक्तामध्ये बुद्धांचं आणि आनंद भंतेजींचं याचं कन्व्हर्शन आहे, संभाषण आहे. भगवान बुद्ध असेच बसलेले असतात आणि आनंद भंते म्हणतात, भगवान तुम्ही तर म्हणता की मूर्तीपूजा करायची नाही, तर मग लोक वंदना जर करायची असतील आणि लोकांना धम्मसंवेगाचा जर अभ्यास करायचा असेल तर मग कसं करायचं? तर बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, हे जे बोधिवृक्ष आहे ना, या बोधिवृक्षाची जरी तुम्ही वंदना केली, धर्मसंवेगाचा अभ्यास जरी केला, तरी तुम्ही निर्वाणाचा साक्षात्कार करू शकता. पुन्हा आनंद भंते म्हणतात, भंते भगवान, जर या झाडाला, या बोधिवृक्षाला कोणी जर जाळून टाकलं, कोणी जर संपवून टाकलं, त्याच्यात एकही बीज जर नसेल, तर मग लोक वंदना कसली करतील? वंदना कोणती करतील? झाडाचं संपूर्ण समूळ नष्ट केलं तर वंदना तरी कोणती करतील? तर बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, माझे जे 4 ठिकाण आहेत, कोणते? ते म्हणजे एक बोधिसत्वाचं जन्माचं ठिकाण, ते म्हणजे कोणतं? लुंबिनी. दुसरं, ज्या ठिकाणी एक बोधिसत्वातून बुद्धत्व व्यक्तीचा जन्म झाला, ते म्हणजे बोधगया, ते दुसरं ठिकाण. आणि तिसरं, ज्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन केलं, ते तिसरं ठिकाण. आणि चौथं, ज्या ठिकाणी माझं महापरिनिब्बान झालं, ते चौथं ठिकाण. अशा 4 ठिकाणी जाऊन सुद्धा दायिकेने धर्मसंवेगाचा जरी अभ्यास केला, ध्यानाचा अभ्यास जरी केला, तरी त्या उपासकेंना निर्वाणाचा साक्षात्कार होऊ शकतो. पुन्हा आनंद भंते म्हणतात, भगवान, हे 4ही स्थळ जर पुन्हा संपवून टाकले तर मग काय कराल? मग आम्ही कोणाची वंदना करायची? तर बुद्ध म्हणतात, माझे ज्या वस्तू आहेत, माझं जे चिवर आहे, माझं जे भिक्षापात्र आहे, मी जे वापरलेल्या वस्तू आहेत, तुम्ही त्याची जरी तिथे जर ठेवून त्याची जरी धर्मसंवेगाचा जरी अभ्यास केला, तरी ते नष्ट करू शकते. तरी ते धर्मसंवेगाचा जरी अभ्यास केला, तरी तुम्ही निर्वाणाचा साक्षात्कार करू शकता. त्या वस्तू, जसं भिक्षापात्र, भगवंताचं चिवर, भगवंत समजा प्यायचा पिण्याचा प्याला जो होता तो, किंवा भगवंताच्या वापरण्यामध्ये जे वस्तू होत्या, त्या वस्तूचा जरी ठेवून तुम्ही धम्मसंवेगाचा जरी अभ्यास केला, तरी तुम्ही निर्वाणाचा साक्षात्कार करू शकता. आणि म्हणे तेही सर्व वस्तू जर नष्ट केल्या, तर आम्ही कोणाचं करायचं? धर्मसंवेगाचा अभ्यास तरी कसा करायचा? तर बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, या वस्तू जरी नष्ट केल्या, तर मग एक काम करायचं म्हणतात. तर आनंद भंते म्हणतात, कोणतं? अरे माझे जे धातू आहेत ना, म्हणतात धातू, माझे जे धातू आहेत, हे धातू, या धातूची वंदना करायची आणि धातूची वंदना करायची. आनंदाला प्रश्न पडला, ठीक आहे भंते भगवान, धातूची वंदना करायची. आनंद भंते पुन्हा विचारतात, भंते हे धातू जर नष्ट करतील तर? बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, जेव्हापर्यंत हे बुद्ध शासन आहे, तेव्हापर्यंत माझ्या एकही धातू नष्ट होऊ शकणार नाही. असं कोण म्हणतात? बुद्ध म्हणतात. अजिबात नाही. तसं आता बुद्धाचं महापरिनिब्बान झालं, तुम्ही आम्ही सर्वजण
वाचतो बघतो. मी अनेकदा सांगितलं या महाभद्र कल्पामध्ये 5 बुद्ध होणार आहेत. किती बुद्ध? 5 बुद्ध. एक ककुसंत कोणागमन काश्यप, एक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध, 4 बुद्ध झाले. आणि येणारे जे बुद्ध आहेत ते आर्य मैत्री बुद्ध. आता तुम्ही म्हणाल भद्देजी हे कसं? या संपूर्ण चक्रवालामध्ये, संपूर्ण याच्यामध्ये सर्वात मोठा जर कल्प कोणता असेल तर हा महाभद्र कल्प. याच कल्पात एकूण 5 बुद्ध होणार आहेत. किती बुद्ध? 5 बुद्ध. याचा अर्थ असा नाही की एकाच वेळेस 2 बुद्ध होतील. अजिबात नाही. का होऊ शकत नाही? कारण ही पृथ्वी, ही जी भूमी, त्या बुद्धाचं वजन तेवढं एकाच बुद्धाचं वजन सहन करता येत नाही. तर 2 बुद्धाचं कसं करेल? कारण तेवढं त्या सम्यक संबुद्धाचं बळ आहे. या सम्यक संबुद्धाचं कसं आहे? लोकांची जी वय आहे ना ही उतरती आहे. कशी आहे? उतरती आहे. लोकांची वय मर्यादा कशी आहे? उतरती आहे, चढती नाही आहे. पण येणारे जे आर्य मैत्री बुद्ध आहेत ना त्या लोकांची जी वय आहे ना ही चढती राहील. जसं या बुद्धाची वय कशी? आता एकाने मला प्रश्न पण केला होता काल परवा. एक भत्तेजी होते, त्यांनी प्रश्न केला मला, लहान भत्तेजींनी. का हो भत्तेजी, तुम्ही मला सांगितलं की या बुद्धाचं वय उतरत आहे, मग आम्हाला हे सांगा की मग या बुद्धाचं वय कमी आहे, मग या बुद्धांचं पुण्यकर्म कमी असेल का? मलाही डोकं खाजवायला लागलं. तर मी म्हटलं हे गोष्ट खरी आहे. कारण प्रत्येक बुद्धांचं जेवढं जेवढं पुण्यबल राहील तो तेवढं बुद्धांना का म्हणजे तेवढा ते धम्म प्रचाराने प्रसार करतात. जसं या बुद्धाच्या जे येणारे जे मागे जे बुद्ध होऊन गेलेत ना प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवन कालखंडामध्ये 34 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचवला. 34 असंख्य लोकांपर्यंत काय पोहोचवला? सद्धम्म. पण हे सिद्धार्थ बोधिसत्व असे आहेत की यांनी आपल्या जीवनामध्ये या कालखंडामध्ये 20 असंख्य लोकांपर्यंत फक्त सद्धम्म पोहोचवला. आणि जे 4 असंख्य आहेत हे जे अरग भिक्षू होते, जे महल्लक भिक्षू होते, त्यांनी त्या 4 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचवला. म्हणजे या बुद्धाच्या शासन कालखंडामध्ये एकंदरीत 24 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचला. मग तो 31 प्लॅनेटचा म्हणा, ते मनुष्य लोक असो, मग ते सत्व लोक असो, देवता लोक असो, कोणी असो, तर त्यांनी 24 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचला. पण मागचे जे बुद्ध होते ना त्यांनी 34 असंख्य लोकांपर्यंत सद्धम्म पोहोचवला. आता या बुद्धांचं कसं आहे? आपली जी वय मर्यादा आहे ना ही उतरती आहे, ही चढती नाही आहे. आता हळूहळू काय होईल? आपल्या लोकांची जी वय मर्यादा आहे ना, जसं पहिलेचे आपले कसे आजी आजोबा बघितलं किंवा पंजोबा बघितलं, तर तुम्ही जर त्यांच्याच बघाल ते ऑलमोस्ट 100 वर्ष तर जगलेच. ऑलमोस्ट का 100 वर्ष जगलेच. आणि आधीचे लोक कसे? आधीचे लोक 100 किलो 150 किलो सहजरित्या उचलायचे. आज आपल्याला 25 किलो उचलायचं म्हणलं, नाही रे बापू म्हणते गाठ सरकून जाईल, जास्त वजनाचं नाही केलं. आपण लोक असा विचार करतो. पण मुळात तुम्हाला सांगण्यासाठी की ही जी वय मर्यादा आहे उतरते. आता हळूहळू काय होईल माहिती का? कारण या बुद्धाचा जो शासन कालखंड आहे ना हा 5000 वर्षाचा आहे. प्रत्येक बुद्धाचा ठरला आहे. कोणी 20,000 वर्षाचा शासन कालखंड आहे, तर कोणाचा 30,000 वर्षाचा, तर कोणाचा 40,000 वर्षाचा. तेवढ्यापर्यंत सम्यक संबुद्ध टिकतात. आता आपल्याला आम्हा सर्वांना एक आगळं वेगळं वाटतंय,
पण जेव्हा जेव्हा बुद्धांचा आपण अभ्यास करतो तर तेव्हा तेव्हा तुम्हा आम्हाला सर्वांना समजते की बुद्ध आपल्या शब्दाच्या मर्यादेतच बसत नाही. बुद्धाला समजून घेण्यासाठी आपली तसं चेतनाच उपस्थित नाही, उपलब्ध नाही. कारण जर चेतना असती ना तर बुद्धांप्रती अटूट श्रद्धा उत्पन्न होऊन लोक फलशुद्ध सुद्धा झाले असते. अनेक दायिका म्हणतात, भंतेजी आता तुम्ही आम्हाला नेहमी सांगता की 5000 वर्षाचा हा शासन कालखंड आहे, 5000 वर्षाचा या बुद्धाचा शासन कालखंड आहे, म्हणजे 2600 वर्ष तर लोटली, आता फक्त 2400 वर्ष बाकी आहेत आपल्या हातात. या 2400 वर्षामध्ये लोकांची हळूहळू वयमर्यादा काय होत जाईल, कमी होत जाईल. आता लोक 60-70 वर्ष जगतात ना, काही दिवसांनी 60 वर्ष जगतील, मग काही लोक 50 वर्ष, तर काही लोक 40 वर्ष. असा एक वेळ येईल की 15 वर्षातच मुला मुलींची काय होतील, लग्न होऊन जाते 15 वर्षातच. आणि हळूहळू लोक हळूहळू हे होते. मग तेव्हापर्यंत काय होईल, जेव्हापर्यंत हे धातू आहेत. पण तुम्ही म्हणाल की भंतेजी जसं जसं जवळ राहिलं तर धार्मिक लोक सापडतील का, धम्माचा अभ्यास करणारे सापडतील का, धर्मसभ्यकाचा अभ्यास करणारे सापडतील का? नाही. जसजसं बुद्ध शासन संपत होत राहील असे लोक जन्माला येतील की ज्यांना धर्माचा गंध सुद्धा नाही. असे लोक जन्माला येतील ज्यांना गंध नाही, ज्याच्या पुण्य पारमिता तेवढ्या परिपक्व नाही, तसेच लोक जन्माला येतील. आता बघा, तुम्ही किती पुण्यवान आहात की तुम्ही आज बुद्धाच्या धातूला वंदन करणार. आता बुद्धाच्या धातूला वंदन करणार आहात, किती मोठं पुण्यकर्म. आता पुण्यकर्म म्हटलं, आता बुद्धाचे धातू अतिशय महत्वाचं आहे की भगवान बुद्धाला कसं जाळण्यात आलं. भगवान बुद्धाला दायिकेनं मी मागं सांगितलं होतं, नेहमी प्रवचनात मी सांगतो की कशासाठी, कारण बुद्धावर आपली अटूट श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. भगवान बुद्धाला असंच आपल्या सागवान लाकडावर जाळलं का? नाही. आडजातीच्या लाकडावर जाळलं का? नाही. बाबडीच्या जागडावर अजिबात नाही. बुद्धांना चंदनाच्या लाकडावर ठेवलं. ठेवल्यानंतर जो कापूस आहे त्या कापसाला पूर्ण गुंडाळून घेतलं आणि त्या कापसावर असा जो कापड होता त्याला 500 वेळेस पूर्ण गुंडाळून घेतलं. आणि गुंडाळल्यानंतर सर्वात आधी तर महत्वाचं समजून घ्या, ज्यावेळेस बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तर बुद्धांना 7 दिवस तसंच ठेवण्यात आलं. किती दिवस? 7 दिवस. कशासाठी? कारण लोकांना धर्मसंवेगाचा अभ्यास करण्यासाठी. आणि जे बुद्ध शासनामध्ये जे बुद्ध होत असतात त्यांना ती परंपरा 7 दिवस ठेवण्याची. म्हणून पारंपरिक देशामध्ये बघा, एखादी भिक्षू असतील, ते जर समजा शरीर त्यागत असतील ना तर त्यांना 7 दिवस ठेवण्याची खूप मोठी कला आहे, पद्धत आहे, ती संस्कृती आहे. आणि जेव्हा ती संस्कृती रुजेल आपल्यामध्ये तेव्हा आपल्याकडे. आता आपण जर भारतात एखाद्या भंतेजींना आपण असं ठेवलं तर उपासिका काय भंतेजींना दुसरे नाटक लावले, हे काय 7 दिवस ठेवतात, लवकर जाणं पाडलं निघून गेलं, काय ते ठेवतात. तसे लोक तसे विचार करतात. पण दायकांना तुम्हाला याचा अभ्यास नसल्यामुळे त्याचा अभ्यास, अनेक लोक त्याचा मरणानुसाठीचाही अभ्यास करतात, कोणी अशुभ भावनेचाही अभ्यास करतात. आम्ही 2012ला शिलांगी भंतेजीकडे गेलो होतो. तर त्या दरम्यान एक म्हातारी आजी होती, ती मरून गेली होती आणि तिचं सापड सार असं होतं. आता मला असं वाटलं की असेच विकून तिकून हट्ट्या असतील
आणि ते असे जोरदार करून ठेवले असतील. मी तिथं बारकाईनं मस्त पाहायला गेल्यानंतर ते भंतेजी मस्त बरोबर ध्यान करत होते. मी म्हणू बापरे. आणि त्या संदर्भात मी त्या मरणानुसतीच्या संदर्भात मी कधी आयुष्यात वाचलं सुद्धा नव्हतं. मी गेलो ह्या भंतेजीला दुसरं ठिकाणच नाही भेटलं का राजे म्हणून एकदमच असं एखाद्या हाडाच्या सापड्याजवळ का ध्यान करतात प्रश्न पडला, खूप प्रश्न. आणि बघितलं काय, एक नाही, दोन नाही, 4-5 भंतेजी. अरे मग जेव्हा वाचण्यात आला तेव्हा आपल्या आयडिया क्लिअर झाल्या की भंतेजी असं नाही, मरणानुसतीचा अभ्यास आहे. काय तपासलं जाते की माझ्या शरीरामध्ये किती गंध आहे, किती दुर्गंध आहे. आपण आपल्या शरीराला जपण्यासाठी किती मोठा खर्च करतो, हे वरवरूनच साजरं करण्यासाठी करतो की नाही, पण आतून किती मोठा गंध आहे तरी आपण किती मोठी आसक्ती करतो. तर असा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे, हे एक प्रकारचं ध्यान आहे. अशुभ भावनेचं एक मरणानुसतीचा पण एक अभ्यास असतो. तर बुद्धाला सुद्धा असंच 7 दिवस ठेवण्यात आलं. कापसाने गुंडाळलं, कपड्याने गुंडाळलं आणि गुंडाळल्यानंतर अग्नी लावतात. एकदा अग्नी लावतात, ही अग्नी थोडीफार लागते आणि विझून जाते. दुसऱ्यांदाही प्रयत्न करतात अग्नी लावण्याचा, दुसऱ्यांदाही लावतात, पुन्हा ती थोडीफार पेट घेते आणि विझून जाते. तिसऱ्यांदा पुन्हा हा प्रयत्न करतात, ते पुन्हा भिक्षू लोक विचार करा, अरे हवा पण नाही, काही नाही, सर्व वातावरण चांगलं आहे, पण तरी पेट का घेत नाही. पुन्हा ते तिसऱ्याही वेळेस ते विझून जाते. आणि होते असं, एक असं होते, बुद्धांच्या सर्वात ज्या पद्धतीने आनंद भंतेजी होते तसे भगवान बुद्धाचं चित्त जाणणारे, म्हणजे भगवान बुद्ध कोणत्या वेळेला कोणता विचार करत आहे हे जर कोणी जाणणारे असतील तर ते म्हणजे एक अनिरुद्ध भंते. बुद्धाच्या कालखंडातले अनिरुद्ध भंते, त्यांच्यामध्ये तेवढं बल होतं, त्यांच्यामध्ये तेवढी परिपक्वता होती की बुद्ध कोणत्या वेळेला कोणता विचार करत आहे ते सांगण्याची, ते समजण्याची, ते तेवढं बल त्या अनिरुद्ध भंतेमुळे होतं. अनिरुद्ध भंते बघतात आणि म्हणतात, अरे हे काय करतो आहे, एकदा लावली, दोनदा लावली, 3दा लावली, पण तरी हे अग्नी का विझत आहे. तर तेव्हा कळतात की नाही, हे आपल्या हातोटीचं काम नाही आहे, आपली तेवढी परिपक्वता, आपलं बल नाही आहे. कारण संकल्प जो आहे एखाद्या व्यक्तीने वेगळा केलेला आहे. कारण तो संकल्प जो आहे हा महाकाश्यप भंतेजीने केला आहे. महाकाश्यप भंतेजींना लगेच माहिती पडते. महाकाश्यप भंतेजी शेवटच्या दिवसाला येतात आणि आल्यानंतर सर्वत्र बांधून असते, त्यांना दर्शन घेण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी काही हे नसते. पण जेव्हा महाकाश्यप भंतेजी येतात ते एकटेच येत नाही. ते महाकाश्यप भंतेजी जेव्हा येतात तेव्हा ते एकटेच येत नाही, ते तर येतात पण 500 अरथ भिक्षूंना सोबत घेऊन येतात. आणि आल्यानंतर ऑटोमॅटिक बुद्धांना वंदन करण्यासाठी त्यांचे जे पाय असते ते लगेच ओपन होतात आणि लगेच त्यांच्या दर्शनासाठी येतात, वंदन करतात, खाली बसतात. सर्व भिक्षू संघ असा खाली बसतो एकदम आणि लगेच अग्निकशिकाचा अभ्यास करतात. लगेच उष्ण धातू तयार होतो आणि ती लगेच चिता पेट घेणं सुरू करते. आणि जसं बुद्धांना पेटवतात, पेटल्याबरोबर आपल्याला पेटवलं ना, तर आपल्याला पेटवल्याबरोबर आपले हाड कशी असतात, आपल्या हाडाचा कटकट कटकट आवाज येतो. मी लई वेळेस पाहिलं कोणाला पेटवताना, लोक नाही का त्या स्मशानभूमीतून केव्हापर्यंत नाही जात जेव्हापर्यंत त्या डोक्याची कवटी फुटत नाही. हो, कवटी फुटली गेला म्हणते, आता बरोबर झालं म्हणते, नाही तर फुटली नाही ना
अगं फुटतच नाही ना, फुटलीच नाही ना, थांब ना, फुटू दे ना, मगच जाऊन ना. लोक असेही विचार करणारे आहेत. कारण मी बहुतांश जेव्हाही स्मशानात जातो तेव्हा अनेक लोक तसेच बोलतात आणि थोडंफार लक्ष असतेच. पण बुद्धाचं तसं कधीच झालं नाही. जेव्हा बुद्धाला जाळण्यात आलं, बुद्धांच्या शरीराचा असा आवाज कधीच येत नसते. एक लक्षात ठेवलं पाहिजे, अजिबात नाही. आणि एखादी लाकूड बघितलं असेल, त्या लाकडाला जर एखादी आपण ब्लेडनी जर कापलं तर तिथला जो पावडर निघतो, आपण त्याला भुसा सुद्धा म्हणतो. तसंच बुद्धाच्या शरीराचं काय होतं, ते भुशासारखं हे पडत होतं, निघत होतं. आणि निघता निघता ते जे धातू आहेत ते बुद्धाचे क्रिस्टल फॉर्म मध्ये तयार होत होते. कसल्या फॉर्म मध्ये? क्रिस्टल फॉर्म मध्ये तयार व्हायचे. जसं आता बुद्ध, तुम्हा सर्वांना माहित असेल, बुद्धांना किती लक्षणं असतात? किती लक्षणं असतात जी? बुद्धांना किती लक्षणं असतात जी? 32. किती लक्षणं असतात? 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन. जसं बुद्धांचं 7 जागेवर मांस जे आहे ना जास्त असते. तुम्हाला माहित आहे कुठं कुठं 7 जागेवर मांस जास्त असते. एक म्हणजे डोक्यावर. भंतेजी लोकांना शिकवलं म्हणून भंतेजीला सांगतात, लहान भंतेजींना शिकवलं म्हणून भंतेजींना माहित आहे. दुसरा एखादी विषय विचारतो मग सांगतो. तर उपासिकेंनो सांगा, दुसरं कोणतं? अरे तुम्हाला माहितच नाही? अरे लईच मागासवर्गीय आहे. धम्माच्या क्षेत्रात लई मागासवर्गीय. साधं बुद्धांचं मांस 7 जागेवर जास्त असते. एक म्हणजे डोक्यावर, दुसरं शोल्डरवर, दोन्ही शोल्डरवर. किती झाले? 3 झाले जी? 3 झाले. 2 तळहात इथे आणि इथे मांसाचा हलकासा गोळा असतो, मऊ असते एकदम, मांस जास्त असते. किती झाले? 5. आणि 2 पाय, तळपाय, तिथे सुद्धा मांसाचा काय असतो? गोळा असतो. असं 7 ठिकाण जे असते तिथे बुद्धांचं काय असते? मांस जास्त असते. बुद्धांचे जे दात असतात ही 44 असतात. 44 कसं? बिसती दंता. 20 वर असतात आणि 20 खाली असतात आणि 4 मोठ्या दाढी असतात. त्यांच्या दाताचं पुन्हा एक लक्षण, आपले दात कमी जास्त आहेत ना, पण बुद्धाचे तसे नसतात. बुद्धाचे एक सारखे असतात, एक शेप मध्ये असतात. हो, आपले तरी अधामधात थोडे कमी जास्त असतात, पण बुद्धाचे अजिबात तसे नसतात. दायकांना बुद्धांची जी केस असतात ना, केस निळे शार असतात. काय असतात? निळे असतात. मलाही विश्वास बसत नव्हता. आता मला असं वाटलं की पुस्तकात थोडस चुकीचं लिहिण्यात आलं असेल. 1-2 वेळेस 1-2 रेफरन्स बघितले तर त्याच्यातही असं वाटलं की होऊ शकते एकामुळे कॉपीराईट झाली असेल. मी प्रत्यक्षात बुद्धांचं केस बघितले तर मला बुद्धांचे केस जे आहेत हे निळे दिसले. कोणते दिसले? निळे दिसले. आता पुन्हा बुद्धाच्या केसाचं एक लक्षण, आपले कसे वरून खाली येतात, मधातून मधातले एक आपण लेआउट टाकायचं, एक प्लॉट इकडं दुसरा प्लॉट तिकडं, आणि मग मधातून काय असते? मधात हा रोड जो असतो मधातला आपला, आता माझी चाटी असल्यामुळे समजणार नाही, पण ज्याचे केस आहेत त्यांना समजतात. मधातला आपला भांग जो आपण काढतो, मधातलं सेंटर लाईन, तिथून एक केस इकडं बागवतो दुसरा केस तिकडं बागवतो, त्याच्याने आपण भांग काढतो, स्टाईल देतो ना.
तर बुद्धाचे कसे असतात? बुद्धाचे तसे नसतात. बुद्धाचे जे केस असतात हे खालून येत असतात, खालून, आणि ग्रॅव्हिटी फोर्सने गुंडाळत असतात. म्हणून बुद्धाचे जे केस असतात कुरडे असतात, असे गोल फिरणारे असतात. हे त्यांचं एक सायंटिफिक रिझन आहे. आणि बुद्धांचे केस हे खरोखर निळेच असतात. त्यांचे हात, आता बुद्धाची हड्डी, एखाद्या हरताची हड्डी कशी असेल? एखाद्या हरताची हड्डी, एखादी साधारण मनुष्य असेल तर ठीक आहे, पण जेव्हा तो व्यक्ती अरहताच्या स्टेजवर असतो तेव्हा त्याच्या हड्ड्या, आता आपली जी हड्डी असतात ते कशी आहे? अशी आहे. अशी आहे ना आपली हड्डी, आहे की नाही? अशी आहे हड्डी, एकमेकाला जोडलेली आहे, बरोबर. पण जेव्हा व्यक्ती आपली अशी असते ना, किंवा अशी असते, किंवा जेव्हा व्यक्ती अरहत होत असतो तेव्हा त्यांच्या हड्ड्या ह्या अशा जुळत असतात, अरहताच्या. पश्चिम बुद्धाच्या पण ऑलमोस्ट तशाच होत असतात, पण सम्यक संबुद्धाच्या तशा होत नाही. आता बुद्धाच्या हड्ड्या कशा असतात? हड्ड्या म्हणजे कशा असतात? एखादी साखळी बघितली का आपण? साखळी बघितली तर बुद्धाच्या हड्ड्या जे असतात ना, तशा असतात. हो. बुद्धाचं रक्त कसं असते? रक्त, एखाद्या गुलाबाची पाकळी बघितली आपण, ते गुलाबाची पाकळी बघितली ना, ते गुलाबाची पाकळी एकदम सोनेरी, लालसर आणि शुभ्र असं, तसं बुद्धाचं रक्त असते, ब्लड असते. कोणते बुद्धाची किडनी असो, बुद्धाचे बोन धातू असो, बुद्धाचे बोन नॅरो धातू असो, की बुद्धांच्या वेन्स असो, बुद्धांचे डोळे जे असतात हे निळेशार असतात. बुद्धांचे जे डोळे असतात हे निळेशार असतात. तर हे प्रत्येक बुद्धाला जाळल्यानंतर बुद्धाच्या प्रत्येक शरीरातलं एक अंग आणि प्रत्यंगाचं वेगवेगळे धातू बनत गेले. त्यांचे स्किन धातू सोनेरी सारखे स्किन धातू, त्यांचे ब्लड जे धातू, त्यांचे किडनीचे धातू, त्यांचे छोटे छोटे वेन्स धातू, त्याच्यातलं जे काही छोटं मोठं, इवन किडनी असेल, हृदयाचे धातू असेल, त्यांच्या दाताचे धातू असेल, तर त्यांचे प्रत्येक धातू हे काय होत असते? वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तयार होत असतात. आणि हे तयार होऊन काय होते? हे तयार जर झाले तर तयार झाल्यानंतर प्रत्येक कालखंडात, प्रत्येक शासनामध्ये, बुद्ध शासनामध्ये या धातू लोकाला वंदन करण्यासाठी, धम्म संवेगाचा अभ्यास करण्यासाठी हे धातू अतिशय मदतीला आणि मदतगार ठरत असतात. आता अनेक दायिकांना असं वाटत असेल की भंतेजी, आज जे धातू आणले हे कसे आणले? आम्ही अनेक प्रसंग करतो, आम्ही प्रयत्न करतो आहे. मी नागपूरला बुद्धांचे 11 किंवा 12 फॉर्म मध्ये बुद्धांचे धातू बघितले. हो, आनंद भंतेजीचे पण बघितले, बकुल भंतेजी, सारीपुत्त, महेंद्र भंतेजींचे, शिवली भंतेजीचे धातू बघितले. कमीत कमी खूप अरहताचे धातू बघितले, अनेक. आज बुद्धांचे बोन धातू आले, बोन धातू आपल्याकडे. अनेक देशांनी मागणी टाकली की भंतेजी आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. आता आम्ही तसाच प्रयत्न केला. जाऊ द्या ना, आपले पुण्यकर्म राहतील तर मिळतीलच ना. मोठ्या मोठ्या देशांनी, महागड्या देशांनी आपला प्रयत्न केला की हे धातू आम्हाला मिळालाच पाहिजे. पण हे धातू अनेक भंतेजींच्या अतिशय कष्टातून, श्रमातून, आणि आमचे एक भंतेजी होते, इंद्रज्योती भंतेजी,
आणि बोधिमित्रा भंतेजी त्यांच्या अनेक अथक परिश्रमातून हे धातू त्या लोकांनी आपल्याकडे दिले. आधी जेव्हा हे धातूची फोटो मला पाठवली ना, तेव्हा हे धातू 32 होते. तुम्हाला माहित आहे का, हे धातू कधी कधी वाढतात सुद्धा. हो, पण केव्हा वाढतात? जेव्हा एखादी व्यक्ती शिलेचा अभ्यास करत असेल, समाधीचा अभ्यास करत असेल आणि प्रज्ञेमध्ये रममान करत असेल, तर ते व्यक्ती बरोबर अशा वेळेस सत्वलोक देवता लोक ते धातूची वंदना करत असतात आणि ते सुद्धा पुन्हा वंदना करण्यासाठी आपल्याकडे सुद्धा आणून ठेवत असतात हे धातू. आता बुद्ध म्हणतात की हे धातू जरी आहेत आणि लोक धातू, आता जर तुम्ही दायिका ज्या उपासिकेचं उद्याचं भोजनदान आहे, जे व्यक्ती सहभागी झाले त्या व्यक्ती किती मोठे पुण्यवान असते, लय पुण्यवान आहेत ते. हो का? याचं कारण असं की बुद्धाच्या धातू आहेत. म्हणजे बुद्ध हयात असताना जे व्यक्ती भोजनदान देत असतील ना, तेवढं पुण्यकर्म जेव्हा ते हयात असताना जेवढं पुण्यकर्म संग्रहित होते, तेवढंच पुण्यकर्म धातू असताना सुद्धा तेवढंच पुण्यकर्म होते. जेवढं बुद्ध हयात असताना वंदन केल्यावर पुण्यकर्म होते, तेवढेच त्यांच्या धातूला वंदन केल्यावरही तेवढंच पुण्यकर्म होते. कारण जेव्हापर्यंत धातूचं परिनिब्बाण होणार नाही, तोपर्यंत हे धातू जशीच्या तसेच राहतील. आणि हे धातूचं महापरिनिब्बाण केव्हा होईल? परिनिब्बाण केव्हा होईल? या 2400 वर्षाच्या कालखंडात, जेव्हा बुद्ध शासन हळूहळू संपत आहे. आता बुद्ध हेही म्हणतात की बुद्ध शासन संपेल, पण केव्हा? दोन गोष्टी म्हणतात भगवान बुद्ध. या बुद्ध शासनाला वाचवू शकतो तो म्हणजे फक्त एक चिवरधारी, एक काशायधारी, एक भिक्षू. आणि त्या बुद्ध शासनाला संपवू कोण शकते? एक भिक्षू संपवू शकते. हो, तुम्ही म्हणाल भंतेजी या बुद्ध शासनात काय होईल? आता हळूहळू काय होईल माहित आहे का? जसं आता 2400चा कालखंड हळूहळू संपत येत आहे, 2400 वर्ष आता हळूहळू बघा, तुमचे पुण्यकर्म बघा, तुम्ही किती वर्ष जगता. त्याचे पुण्यकर्म जास्त राहतील तो 2400 वर्ष जगू शकेल, पण ज्याचे पुण्यकर्म कमी असतील तो कमी जगेल की नाही? निश्चित कमी जगेल. तर आता हे जे धातू आहेत, हे धातू तुम्ही बघाल आता सुद्धा दायिका आलेत ना, बसलेत ना, पण तरी त्यांच्या चित्तात बुद्धाप्रती श्रद्धा उत्पन्न जर होईल तर त्यांना लाभ होईल. जर ते फक्त त्या धातूला करायचं म्हणजे करायचं, आलं म्हणजे आलं, तसं नाही. तुम्ही मला सांगा, एवढ्या उपासिका आहेत, चला बुद्धाच्या धातूची वंदना आहे की नाही? आता मला सांगा उपासिकेनो, कोणी बुद्धाच्या धातूला वंदन करण्यासाठी एक पुष्प आणलं, एकच पुष्प आणलं असेल? कोणी उपासिका आहेत का? काय उपासिका आणल्या असतील, आणल्या का? पण मागच्या उपासिकेनं अजिबातच नाही. मग याच्या पुण्यकर्म होणार नाही. हा चला पुष्प सोडा म्हणून भंतेजी दुकानात बंद होते, जी घाई गडबडीत आली भेटलेच नाही, ठीक. पण कोणी जर म्हणत असतील की नाही, पण तुम्ही त्या धातूची वंदना करण्यासाठी एक अगरबत्ती मेणबत्ती सुद्धा आणली का? उपासिकेने आणली का? काही उपासिका आणतात, काही उपासिका नाही. मग तुमचं पुण्यकर्म संग्रहित होणार तरी होणार कसं? आता या बुद्ध शासनामध्ये उतरता कालखंड आहे. या उतरता कालखंडामध्ये आता हळूहळू काय होईल माहिती आहे का? आता हे जे बंदेजी दिसतात ना,
हळूहळू काय होईल, भंतेजी लोक शर्ट पॅन्ट टाकतील. काय टाकतील? शर्ट पॅन्ट. पण तोही कसं, चिवडाच्या कापडाचा. आणि ते म्हणत असतील की नाही मी भंतेजी आहो, तर तेव्हापर्यंत बुद्ध शासन जिवंत आहे. मग हळूहळू काय होईल माहिती का, हळूहळू ते शर्ट पॅन्ट नाही शर्ट पॅन्ट टाकतील. मग हळूहळू काय होईल माहिती का, ते शर्ट पॅन्ट भगव्या कपड्याचं ते शर्ट पॅन्ट नाही टाकतील. मग काय करतील, हळूहळू एक कापड घेतील, केशरी रंगाचा किंवा चिवऱ्याचा कापडा घेतील आणि असं अटकवून ठेवून देतील आणि म्हणतील मी भंतेजी आहो. तेव्हापर्यंत बुद्ध शासन जिवंत आहे. मग हळूहळू काय होईल, ते नाही ठेवतील. मग काय करतील, भगव्या कपड्यात भगव्या रंगाचा धागा आहे ना, धागा तो आपल्या हाताला बांधतील आणि म्हणतील नाही तेव्हापर्यंत बुद्ध शासन काय आहे, जिवंत आहे. म्हणतील की मी भिक्षू आहे, तर तेव्हापर्यंत बुद्ध शासन जिवंत आहे. आणि मग हळूहळू काय होईल, भगव्या कलरचा धागा घेतील आणि अंगठी कशी घालतो आपण, अंगठी घालतील आणि म्हणतील की मी भंतेजी हो. तर लोक सुद्धा काय करतील, त्यांना तसा तो वेळच राहील की लोक सुद्धा त्यांना अडॉप्ट करतील, लोकांना सुद्धा. कारण लोक तेव्हा हळूहळू शीलवान कमी होतील हळूहळू. आणि मग असा एक वेळ येईल की ते अंगठीसारखं एक धागा ठेवणार नाही आणि काहीच नाही. आणि मग समजून जा, ज्या दिवशी काहीच नाही तर समजून जायचं हा कालखंड, हे जे बुद्ध शासन आहे हे संपुष्टात आलं. आणि मग हे जे धातू आहेत, ज्या ज्या स्तूपामध्ये आहेत, ज्या ज्या पेगोड्यामध्ये आहेत, ज्या ज्या म्युझियम मध्ये आहेत, ज्या ज्या विहारात आहेत, ज्या ज्या जमिनीत गाळून आहेत, ते धातू सारे एकत्र येतील. आणि ती बुद्ध गयाला त्याची एक तथागत सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतमाची एक बुद्ध मूर्ती तयार होईल आणि ती अंतर्धान पावेल बुद्ध मूर्ती. तर समजून जायचं तो बुद्ध शासनाचा कालखंड संपला. आणि मग जेव्हा कोणी जन्माला येईल तर ते पुन्हा हे चक्र सुरू होईल. मग त्या लोकांना अतिशय परिश्रम करावा लागेल, खूप करावा लागेल. पण जेव्हा आर्य मैत्रीय बुद्ध जन्माला येतील तेव्हा साऱ्या लोकांची लय पुण्यवान व्यक्ती राहतील, लय गुणवान व्यक्ती राहतील, लय धर्मवान व्यक्ती राहतील. अनेकदा एकदा असं वाटते की जेव्हा जेव्हा सम्यक संबुद्ध होत असतात तर सम्यक संबुद्ध 3 गोष्टी शिकवतात, शील, समाधी आणि प्रज्ञा. पण तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की भगवान बुद्ध शीलही शिकवत नाही आणि समाधी शिकवत नाही, फक्त काय शिकवतात, प्रज्ञा. काय शिकवतात? प्रज्ञा शिकवतात, प्रज्ञा शिकवतात. कारण जेव्हा त्यांचा कालखंड असतो ना तर जन्माला येणाऱ्या उपासक उपासिका ह्या शीलवानाच येत असतात, अशा अजिबातच नाही. उपोसत म्हणतात उपासिका आणि मस्त हळूशान जीवनाच्या रांगेत राहतात आणि म्हणतात भंतेजी आमचंही मस्त उपोसत आहे. मी म्हणतो बरं आहे बाबा तुमचं उपोसत. भगवान बुद्ध असते तर बरं झालं म्हणते मी 2600 वर्ष पहिलेच होऊन गेलो, नाही तर ह्या उपासिका भेटल्या डुप्लिकेट तर कामच भिजकून जाईल. म्हणजे अनेक उपासिका काही उपासिका म्हणतात भंतेजी नाहीच राहिलं होत जी आता खास लागते. मी म्हणू हो का, खाऊन घ्या म्हणतो, आता काय म्हणणार. नाही तर हो नाही म्हणलं उपासिकेचं सारं मन बाई भात उरला होता ना माझ्यासाठी, भाजी उरली, ते माझ्या वाटणीचीच होती. पण भंतेजीने म्हणलं नको जेवू म्हणून मी जेवलोच नाही. सारं माझ्यावरच सारं हे बिल फाडते. म्हणून मी म्हणतो पार बाटा उपासिकेचं. मग उपासिका मला मस्त उदाहरण आहे कसं, आपला मार्ग कसा आहे भंतेजी म्हणत मध्यम मार्ग. हो का म्हटलं, मध्यम मार्ग. आपल्या वेळेस आलं तर मध्यम मार्ग आणि दुसऱ्या वेळेस आलं तर नाही कठोर मार्ग आहे, अशा उपासिका आहे. तर विचारात या गोष्टीसाठी येतंय
मी मगांपासून का बोलत नाही याच मी बघत होतो की या दायकांमध्ये बुद्धांप्रती अटूट श्रद्धा आहे की नाही. जर बुद्धाचे धातू इथं येत असतील आणि या उपासिका निव्वळ इकडे तिकडे गप्पा करत असतील, बोलत असतील, काही हे करत नसतील, धर्मसभ्यकाचा अभ्यास करत नसतील, तर खऱ्या अर्थाने बुद्धाचा अपमान केल्यासारखं. आणि मग मला नाही वाटत तुमचं येणाऱ्या बुद्धाच्या कालखंडात जन्माला यावं. कारण याच बुद्धाच्या समोर तुम्ही जर असे वागत असाल तर आपण किती मोठा कुशल. हे का असं होते जेव्हा आम्ही तपासतो, अभ्यासतो, याचं कारण असं की तुम्ही दायिकेनो उपोषक पालन करत आहे, गोष्ट खरी आहे, पण ते उपोषक काही बरोबर करत नाही. जर ते संपूर्ण धातू एकत्र होऊन जर त्याची बुद्ध मूर्ती तयार झाली, ती जर अंतर्धान पावली तर समजून जायचं धातू महापरिनिब्बाण झालं, धातू परिनिब्बाण झालं, म्हणजे बुद्ध शासन संपलं समजायचं. मग नव्याने बुद्ध शासन तयार होईल, मग हळूहळू पुण्यवान व्यक्ती जन्माला येतील, तेव्हा कुठे बुद्ध शासन जन्माला येईल. अन्यथा येऊ शकणार नाही दायकांना. आणि आज बघा ना, धातू आहे, त्या धातूच्या पुढे ह्या उपासिका जर झोपल्या तर ह्या धातू उलट वाढाच्या ना उलट कमी होऊन जात. म्हणजे त्याचीच भीती आहे. मी म्हणतो कशी तरी वाढली पाहिजे, या उपासिका पाहतील. आणि उपासिका कसं श्रद्धा असली ना तर खूप लाभ होईल. आता या दायिका उपोषताचं पालन करतो म्हणतात आणि उपोषताच्या आधार, पण बुद्ध म्हणतात उपोषण करणाऱ्या दायिकेने हे तपासलं पाहिजे की माझं उपोषण आर्य अठ्ठांगिक मार्गाच्या आधारावर आहे की नाही. ज्या उपासिकेने आर्य अठ्ठांगिक मार्गाचा जर अभ्यास केला तर समजून जायचं ते दायिका, ते उपासक उपासिका खऱ्या अर्थाने काय झालं, खऱ्या अर्थाने ते व्यक्ती निर्वाणाच्या मार्गाने वाटचाल करणं सुरू झालं. पण तुम्ही उपासिके अनेक उपासिक वर्षवासाच्या कालखंडात म्हणजे भक्ताची आमचे उपास आहेत, म्हणजे मी म्हणलो उपास आणि उपोषक या दोघांमध्ये लई मोठा फरक आहे. आमचा एक वर्षवासच आहे ना भक्ताजी. मी म्हणलो तुमचा कायचा वर्षवास राहते, म्हणते आमचा एक वर्षवास. वास्तविक त्या वर्षवासा भिक्षूंचाच असतो. पण दायिका त्या 3 महिन्याच्या कालखंडात ते पुण्यकर्म करण्याची ती संधी उपलब्ध व्हावी यासाठी दानशील भावनेचा अभ्यास करून कुशल कर्म जास्त संपादित कसं करता येईल ती मिळालेली उत्तम एक संधी असते. आता मी आमच्या लहान भक्तजींना शिकवलं होतं, आर्य अठ्ठांगिक मार्गावर जो व्यक्ती उपोषणाचं पालन करत असेल, तुम्ही अनुभव घेऊन पहा. मी आमच्या लहान भक्तजींना शिकवलं होतं. सगळ्यात आधी हे जे आर्य अठ्ठांगिक मार्ग आहेत 3च भागामध्ये रूपांतर होते, एक शील, समाधी आणि प्रज्ञेमध्ये. या 3च भागात रूपांतर केल्यानंतर शिलेमध्ये 3 भाग येतात, समाधीमध्ये 3 भाग येतात आणि प्रज्ञेमध्ये काय येत असते 2 भाग येत असतात. आता शील मध्ये सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. आता सम्मा वाचा, सम्यक वाणी म्हणजे खोटं बोलायचं नाही, चुगली चहाडी करायची नाही, व्यर्थ बडबड करायची नाही, खोटे बोलायचे नाही, हे सम्मा वाचामध्ये मिळतं. आता उपासिका आल्या तिथं बसून होते आणि आपल्या घरच्याच गोष्टी करत बसल्या. मी म्हणू हे बरं आहे बापा, तरी उपासक उपासिका म्हणतात हे सम्मा वाचा आहे, तरी म्हणतात हे सम्मा वाचा नाही जमलं, सम्मा वाचा आहे. सम्मा कम्मंतो. आता कम्मंतो म्हणजे चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, उलट काय करणार नाही, उलट
आपल्या हातातून असं कोणतंच कर्म घडणार नाही ज्याच्यातून कोणाचं अहित हो. पुन्हा सम्मा आजीवो, त्याच्यामध्ये सुद्धा सम्यक आजीविका, की ज्याच्यातून कोणत्याही प्राणी मात्राची हिंसा होणार नाही आणि कोणत्याही व्यक्तीला त्याच्यातून हानी होऊ, कोणाची प्राणहत्या होऊ, त्याच्यामध्ये कोणतंही आपण जर विचार केला, एखाद्या व्यक्तीला समजा एखादी व्यक्ती पांठेला लावत असेल आणि तो पांठेला लावून जर म्हणत असेल की मी हे सम्यक आजीविका करतो, पण हे चुकीचं आहे. कारण त्याच्यातून ज्या क्षेत्रातून लोक भटकतात ती सम्यक आजीविका नाही. तर म्हणून ती आजीविका जर करणार नाही, या शिलेमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो आणि सम्मा आजीव. या जोपर्यंत 3 गोष्टी जमणार नाही ना, तुम्ही शिलेचा अभ्यासच करू शकत नाही. आणि ह्या 3 गोष्टी जमणार नाही ना, तर सम्मा सती, सम्मा समाधी आणि सम्मा वायाम, या 3 गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही. आणि या 3 गोष्टी नाही गेले तर सम्मा दिठ्ठी, प्रज्ञेचे 2 अंग, सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकल्प, या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही. म्हणून बुद्धाच्या कालखंडात दायका फक्त बुद्धाला बघता तर फक्त बुद्धाची वाणी ऐकता शोतापत्ती फळाला प्राप्त व्हायची. एक श्रावस्ती नगरी अशी होती की फक्त 3.5 लाख लोक फक्त शोतापत्ती फळ प्राप्त होते. म्हणजे किती पुण्यवान व्यक्ती. आणि आज भंतेजी रात्रभर सूत्रपठण करतात, धर्मसंवेगाचा अभ्यास सांगतात, हे काही दायिका शोतापत्ती फळाला प्राप्त होत नाही. याचं कारण असं, हे समजून घ्यायचं की आपलं उपोषण काही जमत नाही आहे. हो, एकदा आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारावर अभ्यास करून बघा, तुम्ही स्वतः म्हणाल की भंतेजी आपण आपल्या निर्वाणाच्या प्रथम पायरीमध्ये तरी आपण पोहोचत आहोत. हे तुम्हाला भाकीत होईल, हे अनुभवातून तुम्हाला समजेल. तर म्हणून दायकांनो, आता बुद्धांचे धातू येणार आहेत, आपल्याकडे आलेले आहेत, आम्ही आणतो आहे. त्या धातूंना ज्या दायकांनी पुष्प आणले ते लय पुण्यवान. आता त्या बुद्धाला एक पुष्प दान दिल्याने कोणाला वाटत नाही मी सुंदर दिसायला पाहिजे, कोणाला वाटते, सर्वांनाच वाटते की मी खूप सुंदर दिसलो पाहिजे, मी देखणी दिसलो पाहिजे. प्रत्येक व्यक्ती किती खर्च करतात आपल्या चेहऱ्यावर, पण तुम्हाला एक फुकटचा इलाज सांगतो मी, काहीच काय, एक कमळाचं फूल जरी त्या बुद्धाच्या धातूला जरी दान दिलं ना, तरी कमीत कमी नाही, एक कल्पापर्यंत तुमची दुर्गती वाचून जाईल. आणि तुम्ही दिसायला एवढे सुंदर दिसाल की तुमच्या एवढं कोणी सुंदर दिसू शकत. तेवढं बल त्या फक्त धातूला एक पुष्पदान दिलेले आहे. पण दायकांच्या चित्तात उत्पन्न का होत नाही? कारण बुद्धावरती श्रद्धा उत्पन्न नाही. आता ध्यान कसं देणं बाई, थोडस एखादी फूल नठ्या उपासिकेला नाही दिलं, हे उपासिका ही कळस आहे, अजिबातच देत नाही, सांगतात तिने घराकडे जाऊ दे. हो, काय उपासिका महाकडच येतात, ध्यानाची भंतेची एखादी एवढंच घ्या म्हणतो. आता का करू, आपले उपासक असल्या द्यास लागते. पण ते कसं उधारी सारखंच काम, ते पुण्य कोणाला भेटल, ते त्यांच्या हाताने गेलं तरी मलाच काढेल, कारण ते मास होतो पूल होईल का नाही. हो, हा भलाय लोकांना दाखवासाठी मी दान देतो म्हणून असं म्हणाल, ठीक आहे, पण तेवढं पुण्य होणार नाही जेवढं. म्हणून ते ध्यानात असलं पाहिजे आपल्या. म्हणून जेव्हा भगवान बुद्ध बसायचे ना, तर दायिका असे खाली हात नाही यायचे, काही ना काही एक मेणबत्ती आणायची, कमीत कमी एक पुष्प घेऊन यायचे, कमीत कमी नाही काही असेल ना तर पाण्याची एक बॉटल तरी घेऊन यायची. तुम्ही आणली नाही, भंतेजीकडलंच पाणी घ्यायचं, खाली बॉटल घेऊन घेवायची भंतेजीकडलं. हा, तर ते पुण्यकर्म कोणाचं, तुम्ही कुठूनही पाणी घ्या,
पण या भूमीतलं आता पुण्यकर्म आमचंच होईल. हो, तर तेवढी तुमच्यामध्ये बुद्धावर श्रद्धा असली पाहिजे. तर ही श्रद्धा केव्हा होईल की जेव्हा तुम्ही उपवासाचा योग्य पद्धतीने अभ्यास करा. मी नेहमी तपासतो दायकांना, दायक मला नेहमी ध्यानासंदर्भात विचारतात. मी नेहमी सांगतो की आर्य अठ्ठांगिक मार्ग जमत आहे का बाबा? जर जमत असेल ना तर समजून जायचं हळूहळू, पण नाही जमत आहे. थोडस फुल नाही दिलं एका उपासिकेने, तिच्याबद्दल एवढा द्वेष उत्पन्न होतो. ते घरी जाऊ दे, सांगतोच ना ते कसं. हो, एवढा द्वेष. आणि जर समजा एखादी शब्द त्या उपासिकेने अगाव ऐकला, त्यांनी तसं पलटून उत्तर दिलं, ते वादंगड पुन्हा वाजलं, तर हे काही. तर म्हणून आपण सर्व दायक दायिकेने हे समजून घेतलं पाहिजे की कसं काय या सद्धर्माच्या आधारावर आपण कसा सद्धर्म आपण पेलवता येईल, कसा सद्धर्म आपण समजून घेता येईल हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमला आहात, तर आपण सर्वांनी या बुद्ध धातूचं महत्त्व समजून घेऊ आणि धर्मसंयोगाचा अभ्यास आपण योग्य पद्धतीने करा असं मला वाटते. म्हणून आजच्या या दिनानिमित्ताने आपण जमले आहात. आपण सर्वांना आशीर्वाद देतो व आपल्या धम्मदेशनीला समापन करतो. सभीतियो विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन् अंतरायो सुखी दीर्घायु भव. अभिवादन शिलेश निचन बढ़ा पचारिलो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवनो सुखं बलन्ति. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधम्मानुभावेन सर्वसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.